हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाची थाळी बनवत आहे. सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. तेल कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती वेफर्स टाकून ते तळून घेत आहे. अशा प्रकारे एक एक बॅचमध्ये मी सर्व वेफर्स तळून घेतले आहेत. हे वेफर्स घरी केलेले आहेत, घरगुती वेफर्स आहेत. नंतर त्याच कढईमधले खिचडीसाठी लागणारे तेल ठेवून बाकीचे ते उर्वरित तेल मी एका साईडला काढून घेतले आहेत. जेवढे खिचडीसाठी लागणार आहेत तेवढेच त्याच्यात ठेवले आहेत. नंतर गॅस कमी केला आहे. खिचडीसाठी इथे मी 2 ते 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. नंतर हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि साबुदाणा जो रात्रभर भिजत ठेवला होता तो एकदम व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम गरम तेलामध्ये जी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकून त्याच्यानंतर उकडलेले बटाटे टाकले आहेत आणि ते सर्व एकत्रित भाजून घेतले आहे. मिरची व्यवस्थित तेलामध्ये हे करून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. त्याच्यानंतर जो साबुदाणा भिजत घातलेला होता तो त्याच्यावरती टाकलेला आहे. साबुदाणा रात्रभर भिजवल्यामुळे एकदम छान व्यवस्थित मोकळा भिजलेला आहे. साबुदाणा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये आवडतो तेवढं टाकून घ्यायचं. मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि ते सर्व एकत्रित एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे जी मिरची आहे ती सगळ्या साबुदाण्याला लागून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्ही मिरच्या कापूनही टाकू शकता, पण आम्हाला थोडं तिखट जास्त चांगलं आवडतं त्याच्यामुळे आम्ही मिरची एकदम बारीक करून टाकलेली आहे. त्याच्यानंतर चवीपुरते मीठ टाकून परत एकदा सर्व एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचे आणि फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे खिचडी. गॅस फुल असेल तर कंटिन्यू तुम्हाला खिचडी हलवावी लागते, नाही तर ते खाली लागू शकते. त्याच्यानंतर गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकून ठेवून 4 ते 5 मिनटे थोडी एक वाफ होऊन द्यायची. नंतर झाकण 4 ते 5 मिनटानंतर झाकून काढून परत ते व्यवस्थित फुल गॅस करून परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1-2 वेळा तुम्ही असे केले की तुमची खिचडी एकदम मोकळी आणि एकदम व्यवस्थित परतली जाते. अजिबात खाण्यात कच्ची लागत नाही. शक्यतो खिचडीसाठी रात्रभर साबुदाणा भिजत घाला, त्याच्यामुळे खिचडी आपली एकदम मोकळी सुटसुटीत अशी तयार होते. तर चला आता आपण आषाढी एकादशीच्या थाळी लावून घेऊया. सर्वप्रथम मी एका वाटीमध्ये दही घेतले आहे. त्याच्यानंतर गरमागरम आपण केलेली आत्ता खिचडी आणि तळलेले वेफर्स. ही झाली आपली तयार आषाढी एकादशीची फराळाची थाळी तयार. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.